राज्याच्या वनव्याप्त क्षेत्राच्या आसपास राहणाऱ्या गावांना वन्यजीवांच्या हल्ल्याचा सतत धोका असतो। राज्यभरात याबाबत गंभीर स्थिती आहे। यावर उपाय म्हणून राज्याच्या वन विभागानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित नवा प्रयोग चंद्रपूरच्या सीतारामपेठ गावात सुरू केला आहे। गेल्या वर्षभरात हा प्रयोग माफकरित्या यशस्वी झाल्यानं मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यास मोठी मदत झाली आहे। पाहुयात एक विशेष वृत्तांत। AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या कामी महत्त्वाचं साधन ठरू पाहत आहे। राज्यातील विविध भागात वन्यप्राप्त क्षेत्राच्या आसपास वसलेल्या गावांना वन्यजीव हल्ल्याचा सतत धोका असतो। त्यामुळे या गावातील पारंपरिक आणि शेती कामं देखील प्रभावित झाली आहेत। प्रसंगी अगदी अंगणात येऊन वाघ आणि बिबट शिकार करतात। गेल्या काही वर्षात उत्तम संवर्धनामुळे राज्यातील वाघांच्या आणि वन्य प्राण्यांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे। अशा स्थितीत वाघांचा मानव वस्तीकडे वावर देखील वाढला आहे। यावर उपाय म्हणून वन विभागानं AI आधारित इशारा यंत्रणेची उभारणी केली आहे। तडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीतारामपेठ गावात प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। गावाच्या दिशेने येणारे वन्यजीव त्याचे फोटो प्राप्त होत मोठ्यानं सायरन वाजू लागल्यानं गावकरी सतर्क होतात आणि स्वतःचा बचाव करू शकतात। मात्र ही संपूर्ण यंत्रणा खर्चिक आहे। क्लाउड आधारित यंत्रणा असल्यानं अचूक असली तरी त्याचा देखभालीचा खर्चही मोठा आहे। मात्र पहिल्याच प्रयत्नात समाधानकारक यश मिळाल्यानं वन अधिकारी देखील उत्साहित आहे। पुढच्या काळात सर्वाधिक मानव वन्यजीव संघर्षात गावांना प्राधान्यानं अशी यंत्रणा उभारण्याची योजना दृष्टीपथात आहे। या यंत्रणेच्या उभारणीमुळे व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनावरचा ताण कमी होणार आहे। वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अथवा गंभीर जखमी झालेल्या ग्रामस्थाला शासन 25 लाख रुपये नुकसान भरपाई स्वरूपात देते। अशा स्थितीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणा उभारणं म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक समजली जात आहे। पूरा हमारा सॉफ्टवेयर इंटीग्रेटेड है, सब कुछ यहीं से होता है। उसके बाद वो हल्की सी लाइट लगाई हुई है, मान लो बहुत अंधेरा हुआ कुछ हुआ तो वो लाइट ऑन हो जाती है। एक फूटर लगा हुआ है ब्लैक कलर का छोटा सा, और ये एक कैमरा है जो छोटा सा राइट हैंड साइड में आप देख रहे हैं, ये कैमरा है। कोई भी मूवमेंट में यानी चेंज होगा फोटो में। अगर जैसे ही जानवर एंटर करेगा कैमरा उसको सेंस करेगा, वो जो फोटो है वो अपलोड करेगा क्लाउड पर। क्लाउड पर हमारा आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड सॉफ्टवेयर जो है वो आइडेंटिफाई करेगा कि जो एनिमल आया है वो है कौन सा, टाइगर है, लेपर्ड है, स्लॉथ बेयर है। तडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा जो परिसर आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः 40% जास्त वनक्षेत्र आहे, त्याच्यामध्ये 200पेक्षा जास्त वाघांचा वावर आहे। अशा कुठल्या तरी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे होते। त्यासाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड कॅमेराज, ज्याच्यामध्ये हिंस्र प्राण्यांना ओळखण्याची सिस्टम असेल आणि त्याला जोड असलेली जी यंत्रणा आहे अलर्ट सिस्टम, मोबाईल ॲप्लिकेशन बेस्ड, ते आम्ही विकसित केलेली आहे। आपण विविध गावांमध्ये ती सिस्टम आता लावतोय आणि त्याचं विस्तार वाढवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। आमच्या गावात पहिले कॅमेरे नव्हते, त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीची माहिती होत नव्हती। आमचं गाव जंगल लगत असल्यामुळे आणि जंगलातच असल्यामुळे कोणताही प्राणी येत होता। आता अलर्ट कॅमेरा लावल्यामुळे आमच्या आणि आम्हाला सावधानी त्याचा एक इशारा म्हणजे आम्हाला फायदा झालेला आहे। जीव असल्यामुळे आम्ही सगळं काही करू शकतो आणि जंगल हे आमच्या बिलकुल गावालगतच लागून असल्यामुळे जनावर कधी पण आमच्या गावात येऊ शकतो। हा एक फायदा आमच्या त्या कॅमेऱ्यामुळे झालेला आहे आमच्या गावाला।